एकदम टेस्टी असे आपले रोल तयार आहे। फार सुंदर दिसत आहे। मी तुम्हाला दाखवते। वाव, अप्रतिम, वाव, फारच सुंदर, वाव, मस्तच। या पद्धतीने रोल करून पाहिले आणि खाल्ले तर माझा विश्वास आहे तुम्ही असे रोल कधीच खाल्ले नसाल, तर नक्की रेसिपी ट्राय करा। तर मंडळी, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आपण सगळ्यांना आवडणारे, लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे रोल्स पाहणार आहोत, ना मैदा वापरता पाहणार आहोत। त्याच्यामुळे रेसिपीला सुरुवात करूया। रोल्स बनवण्यासाठी आपल्याला पहिले चपाती बनवून घ्यायला लागेल, त्यासाठीची रोटी बनवून घ्यायला लागेल। त्याच्यासाठीचा बाहेरचं जे आवरण असतं ते बनवून घेण्यासाठी आधी आपल्याला कणिक तिंबावं लागणार आहे। तर मी इथं फक्त गव्हाचं पीठ घेतलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ घेऊ शकता, पण आपण मैदा अवॉइड करतोय पौष्टिकतेसाठी, त्याच्यामुळे मी फक्त गव्हाचं पीठ घेतलं आहे। तुम्ही मैदासुद्धा अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ असं ॲड करून मळलं पीठ तरी चालेल। तर आता मी मीठ टाकून व्यवस्थित ते मळून घेणार आहे। तर हे नॉर्मली आपलं जसं चपातीचं पीठ असतं तसंच मळायचं आहे, ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही करायचं। मळून घेते व्यवस्थित, थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित मळून घ्यायचं। व्यवस्थित पीठ मळून झालं आहे। आता आपण याला तेल लावणार आहोत। थोडंसं तेल लावायचं, जास्त नाही, आणि साईडला ठेवून द्यायचं। सेम आपण चपातीला करतो तसंच पीठ आहे, हे वेगळं काही नाही आहे। तर हे पीठ मी मळले, आता आपण साईडला ठेवून देणार आहोत त्याला। बरोबर स्प्रेड करण्यासाठी चटणी बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी पुदिना घेतला इथे 4-5 पानं, म्हणजे 8-9 पानं पुदिन्याची। त्याच्यानंतर कोथिंबीर घेतली आहे। त्याच्यानंतर 1 इंच अद्रक घेतोय आपण इथे। त्याच्यानंतर इथे 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतोय। मोठे असतील तर 2-3 बास होतील, मीडियम असतील तर 4-5 घ्यायच्या। त्याच्यानंतर 1 चमचा दही टाकतोय आपण। त्याच्यानंतर थोडंसं मीठ ॲड करतोय, मीठ, आणि त्याच्यानंतर 1 चमचा आपण हिरवी मिरची टाकतोय। हे सगळ्या गोष्टी मिक्सरमधून वाटून घ्यायच्या। आपल्याला चटणी बनवायची स्प्रेडिंगसाठी रोलच्या। चटणी तयार आहे, मी मिक्सरमधून व्यवस्थित वाटून घेतली, साईडला काढून घ्यायची। चटणी तयार आहे आपली स्प्रेडिंगसाठी, पसरवण्यासाठी रोलच्या। तर रोल्ससाठी आपण वरतून टाकण्यासाठी रोल्सचा मसाला बनवणार आहोत। तिथे 1 चमचा मी धने घेतले आहे। त्याच्यानंतर 1 चमचा मी बडीशेप घेतली आहे, आणि 1 चमचा मी जिरं घेतलं आहे। तर हे सगळं टॉस करायचं, जस्ट भाजल्यासारखं, खूप नाही भाजायचं, जस्ट कोरडेपणा घालवण्यासाठी आपण करतो। आणि मीठसुद्धा तुम्ही ह्याच्यातच ॲड करू शकता जर करायचं असेल तर। तर व्यवस्थित करून घ्यायचं। माझं व्यवस्थित भाजून झालंय, मी साईडला काढून घेणार आहे आणि मिक्सरमधून वाटून घ्यायचं आपल्याला। मसाला आपण हा वाटून घेऊया। पेस्ट नाही करायची, जस्ट फाईन पेस्ट करायची। खडबडीत असलं पाहिजे मसाला, खूप असं मिठासारखं एकदम मऊ नसला पाहिजे। स्टफिंग बनवणार आहोत आपण। तर मी तेल घेतलंय, त्याच्यासाठी तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं। तेल एकदम व्यवस्थित गरम झालंय, तेलाला अक्षरशः वाफा येतात आता। तर त्या टायमाला आपण काय करायचं, सगळ्या वस्तू हातात ठेवायच्या, जळण्याची शक्यता जास्त असते, त्याच्यामुळे तडक्याच्या सगळ्या वस्तू हातात ठेवायच्या। शक्यतो पहिले जिरं फुलू द्यायचं, त्याच्यानंतर बडीशेप, त्याच्यानंतर अद्रक, त्याच्यानंतर मिरची, या सगळ्या गोष्टी टाकून घ्यायच्या। तुम्ही पाहत असाल मी एकदम फास्ट केलं, कारण तडका जळतो आणि टेस्ट पण खूप भंगार लागते, मग चांगली नाही लागत। त्याच्यामुळे व्यवस्थित तडका आता माझा बसला आहे। वाव, मस्त हलवून घ्यायचं, एकदम व्यवस्थित तडका बसला आहे। लाल मिरच्याऐवजी तुम्ही हे टाकलं, हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही लाल तिखट टाकलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही। आता तडका आपला व्यवस्थित बसला आहे, त्या टायमाला आपण ह्याच्यात मॅश केलेलं पोटॅटो टाकतोय आपले, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मी इथं बटाट्याची भाजी बनवून घेते, तुम्ही टिक्कीसुद्धा बनवू शकता। त्याने थोडंसं क्रंचीपणा येतो रोल्सला, म्हणजे क्रंच लागते थोडीशी, छान लागतात ते सुद्धा।
तर तुम्ही ते पण करू शकता. मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. खूप ओव्हर कुक नाही करायचं, बटाटा ऑलरेडी शिजलेला आहे. जस्ट एक त्याची टेस्ट लागावी जिऱ्याची, बडीशेपची, या पद्धतीनेच करून घ्यायचं. कोथिंबीर टाकणार आहे. कोथिंबीर ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी तर टाका, स्किप केली तरी चालेल. आणि हलवून घ्यायचं. आता ही आपली भाजी तयार आहे, साईडला ठेवून घ्यायची आणि रोल्सच्या पोळ्या लाटायला सुरुवात करायची. मी साईडला डो ठेवला होता, तर हा डो तयार आहे. आता आपण पोळ्या लाटणार आहोत. पोळ्या लाटून घेऊया. तर इथं मी डो घेतला आहे, पोळी आपण लाटून घेऊया. तर मी इथं पोळी व्यवस्थित लाटून घेते. ह्याला चपातीसारखं फोल्ड करायची काही गरज नाही आहे, कारण आपण नॉर्मली त्याची रोटीज बनवणार आहोत. तर एकदम व्यवस्थित गोल अशी लाटून घ्यायची. थोडंसं पीठ लावायचं, सगळ्या साईडने व्यवस्थित लाटून घ्यायचं. आपली रोटी आता व्यवस्थित भाजून घेणार आहोत. मी तेव्हा एकदम व्यवस्थित गरम केला आहे, अक्षरशः म्हणजे तेलाचे दिसतात ते एवढं मी गरम केलं आहे. कारण की माझं लोखंडी तवा आहे, नाहीतर चिटकून बसतात वस्तू म्हणजे पदार्थ, त्याच्यामुळे व्यवस्थित गरम करावा लागतो. तर ही रोटी एकदम व्यवस्थित भाजून घ्यायची. तर तवा एकदम बारीक करायचा. जेव्हा तवा एकदम खूप गरम असतं तेव्हा तर टाकल्यावर बारीक करायचा, नाहीतर चिटकून बसते. तर आता मी तुम्हाला दाखवते. तर हे पहा, एकदम आपली व्यवस्थित झाली आहे. थोडी थोडी भाजून घ्यायची, जास्त नाही भाजायची, कारण रोल्स आपण परत शेकूनच घेतो, त्याच्यामुळं खूप जास्त नाही भाजायची. मीडियम साईजमध्येच भाजून घ्यायची व्यवस्थित. तुम्ही तेल लावून सुद्धा भाजू शकता किंवा तेल नाही लावलं तरी चालतं, कारण आपण परत स्टफिंग भरताना बटर लावणारच असतो. तर मी बाकीचं पण असंच करून घेणार आहे. चला, तर मी बाकीचं पण असंच करून घेते. चपातीज, रोटीज अशाच करून घेणार आहे. एकदम व्यवस्थित हाफ कुक झाली आहे, ती मी साईडला आता काढून घेणार आहे. सुद्धा मी भाजून घेते. दुसरी पण भाजून झालेली आहे. आपले रोटी तयार आहे, स्टफिंग तयार आहे, मसाला तयार आहे, चटणी तयार आहे स्प्रेडिंगची. तर आता आपण नाही का थोडंसं तेल टाकून सॅलड तयार करणार आहोत, एकदम थोडंसं. मगाची भाजीचंच आपण पॅन घेतलं आहे, मी त्याच्यातच करणार आहे. पॅन व्यवस्थित गरम होऊ द्यायचं. तर मी काय घेतलं आहे, मी शिमला मिरची घेतली आहे. थोडंसंच क्रंचीपणा राहायला पाहिजे, खूप ओव्हर कुक नाही करायचं आपल्याला भाज्या. त्याच्यानंतर कांदा घेतला आहे आणि त्याच्यानंतर टमॅटो. ह्याला जस्ट एक टर्न द्यायचा, ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही करायचं. मगाचंच मी भाजीचंच भांडं घेतलं आहे, माझं भाजीचंच पॅन घेतलं आहे, त्याच्यातच व्यवस्थित करून घ्यायचं आपल्याला. त्याला क्रंचीपणा राहायला पाहिजे, लक्षात घ्या. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही नाही करायचं. मी तुम्हाला दाखवते. फार सुंदर दिसतात ह्या भाज्या जेव्हा तुम्ही रोल्समध्ये ॲड करता. मीठ ॲड करतोय आपण, जस्ट चव यावी सॅलडला. जिरेपूड किंवा मिरेपूडसुद्धा ॲड करू शकता. मिरेपूडनी तर खूप छान टेस्ट येते सॅलडला, आणि भाजीतसुद्धा तुम्ही टाकू शकता, त्याने पण खूप छान टेस्ट येते. तर भाज्यांना क्रंच येऊ द्यायचं, ओव्हर कुक नाही करायचं. तर हे झालं आहे, आपल्या साईडला घेऊया आणि आता पटकन रोल्स बनवायला सुरुवात करूया. मी चपाती घेतली आहे, त्याच्यानंतर आपण बटर त्याच्यावर पसरवतोय. व्यवस्थित पसरायचं, अजिबात कोणताच चिंगूसपणा नाही करायचा बटर स्प्रेड करताना. एकदम व्यवस्थित पसरून घ्यायचं बटर. तर तुम्ही पाहत असाल मी एकदम व्यवस्थित पसरले. चटणीसुद्धा एकदम व्यवस्थित स्प्रेड करायची, कुठलाच चिंगूसपणा नाही करायचा अजिबात. उष्णता एवढी आहे की बटर मेल्ट झालं आपलं. तर हे चटणी पण मी व्यवस्थित स्प्रेड
टाकून घेतले सगळ्या साईडने. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त जिथं भाजी टाकणार आहात तिथंच खूप मोठ्या प्रमाणात चटणी टाकली तरी चालते, काही हरकत नाही तरीसुद्धा. त्याच्यानंतर आपण भाजी टाकणार आहोत. तर भाजी मी कशी करून घेतली आहे, तर मी इथं भाजींची टिक्की टाईप बनवून घेतली आहे आणि ती आपण व्यवस्थित मध्ये ठेवणार आहोत, जेणेकरून सगळीकडे भाजी पसरली पाहिजे. ह्याला थोडंसं टिक्कीसारखं तुम्ही जर क्रंच आणला तरी चालतो, त्याने पण टेस्ट खूप छान लागते. आणि थोडीशी खाली, तर ही इनफ आहे एवढी. त्याच्यानंतर आपण सॅलड ॲड करणार आहोत. तुम्ही पाहत असाल फार सुंदर दिसते. त्याच्यानंतर आपण बनवलेला मसाला तो स्प्रेड करायचा. तुम्ही सॅलड करताना त्याच्यात टाकला तरी चालतो. तर हे पहा, फार सुंदर दिसते आणि खूप छान टेस्ट येते आणि ह्या मसाल्याने. वाव, अप्रतिम, मस्तच. आता हे रोल करायचं व्यवस्थित. टूथपिन तुम्हाला गरज असेल तर तुम्ही नक्की लावू शकता, मला काही गरज वाटत नाही. तर हा आपला रोल तयार आहे आणि आता बाकीचे पण मी रोल असेच बनवून घेणार आणि आपण हे व्यवस्थित भाजून घेणार आहोत. आपण व्यवस्थित बटर लावून आपल्या टिक्क्या व्यवस्थित भाजून घेणार आहोत. गॅस कमी ठेवायचा, जास्त गॅस ठेवला तर कलर चेंज होईल, करपतील त्या. आणि व्यवस्थित होणार सुद्धा नाही. त्याच्यामुळं गॅस थंड एकदम बारीक ठेवायचा, मीडियम, खूप स्लो ठेवायचा. जेवढं तुम्ही स्लो ठेवणार तेवढं टिक्क्या व्यवस्थित रोल क्रंची होतील. तर मी इथं सगळे रोल व्यवस्थित ठेवून घेते. तर हे आपण एकदम बारीक गॅसवर होऊ देणार आहोत. आता आपण दुसऱ्या साईडला पलटणार आहोत. हे पहा, मला हाताने पलटायची सवय नाही. हाताने पलटायला येत असेल तर काटे चिमटा घ्यायचा, ज्याने आपण पापड वगैरे काढतो तो. आणि तव्याच्या कधीच मध्ये नाही ठेवायचं, नाही तर खूप लवकर करपून जातील. हे जो क्रंच आला आहे ना, ह्या रोलला हा क्रंच आला आहे, तर हा येणार नाही, हे करपूनच जाईल डायरेक्ट. तर हे व्यवस्थित करून घ्यायचं. रोल्स एकदम व्यवस्थित तयार आहे. मी मध्ये मध्ये पलटत होते सारखी, म्हणजे क्रंच झाल्या. तर हे माझे रोल्स तयार आहे. आता आपण प्लेटिंग करणार आहोत. चला तर मग आपण तर सगळे रोल्स आधी व्यवस्थित काढून घेणार आहोत. गरम आहेत, काळजी घ्यायची जरा. इवन तुम्ही कट करून सुद्धा सर्व करू शकता, काही हरकत नाही. वाव, अप्रतिम, मस्तच. तर इथं मी सर्व रोल्स काढून घेतलेत. तुम्ही पाहत असाल भाजी वगैरे कशी बाहेर आली आहे. वाव, मस्तच. तर आता थोडीशी चटणी लावायची आणि व्यवस्थित सर्व करून घ्यायची. थोडीशी चटणी. वाव, अप्रतिम. एकदम टेस्टी असे आपले रोल तयार आहे. फार सुंदर दिसत आहे. मी तुम्हाला दाखवते. वाव, अप्रतिम. वाव, फारच सुंदर. वाव, मस्तच. या पद्धतीने रोल करून पाहिले आणि खाल्ले तर माझा विश्वास आहे तुम्ही असे रोल कधीच खाल्ले नसाल. तर नक्की रेसिपी ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. चला तर भेटूया आपण नवीन व्हिडिओ सोबत.